शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो. सकाळी सकाळी माझे कामं सगळे आवरून झाले. चला आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. स्वयंपाक करणार आहे. वरण भाजीला काही नव्हतं मैत्रिणींनो, मग म्हटलं आता ना वरणच करू. वरण बी भरपूर दिवसापासून केलं नव्हतं. लाल मिरची पावडरचं वरण आम्ही करतो, खूप छान लागतं. कधी असं कधी तसं. इकडं भात टाकला शिजायला आणि हे फिक्कं वरण ना, घट वरण याला म्हणते. तर आमच्या इकडं ठेसान वरण खूप पाणी गरम करून घेतलं वरणाला आणि कढईत, लोखंडाच्या कढईतच करायच्या भाज्या कुठल्या असो, खूप चवदार खमंग लागत आता मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, आज काही कढीपत्ता कोथिंबीर नव्हती वरणाला फोडणी द्यायला, भाजीपाला आणायला टाईम नाही भेटत, मग असंच होऊन जातं कधी कधी. तर असं वरण करून बघायचं एकदा, खूप छान लागतं. तर चला ठीक आहे, झालं वरण. स्वयंपाक झाला. जेवण वगैरे केले नव्हते कारण ना इकडे बँकेत थोडं काम होतं, मग जेवण वगैरे करत बसलं असतं तर मग नंतर आळस आला असता. मग त्याच्यामुळं म्हटलं दीपकला म्हटलं आधी जाऊन येऊ आपण, बँकेमध्ये थोडं काम होतं मैत्रिणींनो. तर हे असे कामं राहते तर माझ्या मागं, त्याच्यामुळे मग दुकानात माझा भरपूर वेळ कमी झालेला आहे. बाहेरचे पण कामं मला सांभाळावं लागतात, घरातले पण सांभाळावं लागतात. असे बाहेरचे कामं झाले का मग परत संध्याकाळी दुकानाची बघावं लागत येतं. दीपक बसला आता जेवायला, मी पण बसते मैत्रिणी जेवायला. आम्ही आलो तिकडून, अजून तुम्हाला मला दाखवायचे. यावर्षी मला ना हळदी कुंकाला किती काय काय भेटलं. मी 1000 रुपयाचे 3 पांघरायची चादरी घेऊन आले, ब्लँकेट काय म्हणतात ते, रगी. तुम्हाला ते पण दाखवणार आहे मैत्रिणींना. चला, जराशी पडले होते, गावात गेले तिकडून आले, चहा करून पेते. चहा पेल्यावर तुम्हाला मी ना, मला ह्यावर्षी संक्रांतीचा वानवाळा वान म्हणते तर त्याला काय काय आले ते, खूप काय काय आले ह्यावेळेस मला, तर मी तुम्हाला ते पण दाखवते. आणि दुसरी गोष्ट, मी 1000 रुपयाचे 3 हे आणले ब्लँकेट. 3 आणले होते, एक वैशून्यला 2 मला ठेवले. त्याच्यानंतर मग तुम्हाला साड्या पण दाखवते. त्या दुकानात गेल्यावर साड्या नेले मी, नवीन नवीन साड्या खूप छान छान आणल्या, खूप स्वस्ताचे. 250पासून फक्त 600 रुपयापर्यंत एकदम अशा काय म्हणते हटके साड्या आणल्या आहे मी. तर चला ठीक आहे, त्या पण दाखवते मी तुम्हाला. आधी आता चहा करून पिते. हिवाळ्याचा कसं आहे, जास्त चहा पितं माणूस, किती चहा प्यायला तर पिऊशीच वाटतं. बघा आता थोडंसं ना तिळ दिवस वाढतं आहे, संक्रांतीच्या नंतर तिळ दिवस वाढतं, थोडं ऊन वाढायला लागतं. तर आत्ताचपासूनच चहा प्यायची जास्त इच्छा होत नाही. तर मैत्रिणींनो चला ठीक आहे, असे कामं राहतात माझे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. मग माझा वेळ ना दुकानाकडं कमी झाला, मग त्याच्यामुळे मला सगळे विचारते तर तुम्ही दुकानात थांबत नाही, दुकानात थांबत नाहीत. चला ते बी आले, त्यांचा बी चहा ठेवते. बरं झालं चहा पण मग असं आहे, मला लागतं फिक्का चहा, त्यांना खूपच जास्त गोड लागतं. मग त्यांचा चहामध्ये साखर टाकली, मग त्यांना परत गरम करून दिला. तर मैत्रिणींना ह्या महाराजाची मी कथा आहे तुम्हाला मी सांगते, खूप मी आनंदी आहे. ते कशाबद्दल, दुकानावर मला सगळे आता कोणी ना कोणी विचारायला लागले, तुमचे व्हिडिओ खूप भारी राहते, तर खूप छान काम करायलात, व्हिडिओ कोण एडिट करतं तुमचे. तर मैत्रिणींना मी सांगते, मीच एडिट करते. यावर्षी संक्रांतीला मला काय काय आलं, वानवाळा वान, हे बाई हातरुमाल आला एक, हे बाई हळदी कुंकाचा करांडा एक आला, हे बघा किती छान 2. त्याच्यानंतर हा चमचा एक आला 3, हे बाई काय बघा 4, ही चाळणी एक आली 5, ही चाळणी एक आली 6, गुलाबाचं फुल आलं 7, डिस आली 8, परत एक करुंडा आला हळदी कुंकाचा 9, हे बघा. आणि हे एक आलं 10, आणि त्याच्यानंतर हे एक आलं 11. तर अशा 11 वस्तू आल्या मला ह्या वर्षी संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या टायमाचा वाण. त्याला वाण म्हणतात, कोणी काय म्हणतात असं ना, आपल्या आपल्या भाषेत प्रत्येकाची त्याला वाण म्हणतात, आम्ही इकडं आमच्या इकडं. तर एवढ्या वस्तू आल्या मैत्रिणी. आता तुम्हाला मी दाखवते. चला, मी 1000 रुपयाचे 3 ब्लँकेट आणलेले, हे बघा, हे 1000 रुपयाचे 3 वैशून एक नेलं बघा. हे असं कुठं न्यायला बघा, हे असं हलकं आहे आणि खूप छान आहे, मस्त बघू शकता तुम्ही. 3 आणले 1000चे, वैशूला मी एक ठेवले 2.
चला ठीक आहे. आता दुकानात तुम्हाला मी साडी हे राहून गेले दाखवायचं. तेव्हा ही एक 12 तर अशा 12 किती झाले ते 5 दिन झाला तुला काय झालं का 145 50 आणि एक चॉकलेट 180 19 झाली एक चॉकलेट 180 वापस रुपये. 200 अशी दर एक चॉकलेट 5 चॉकलेट इथं 5 काय पान नाही बस ये दे मैत्रिणींनो तुमचे जेवण झाले असतील. मी उशिरा आले दुकानातून 9:30ला आलेली आहे. त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला. स्वयंपाकाचा कुठला व्हिडिओ घेतला नाही. एवढ्यात इतकी धावपळ चालू आहे माझी, इकडं जाय तिकडं जाय. त्याच्यामुळं ना आज काही स्वयंपाकाचा व्हिडिओ घेतला नाही. स्वयंपाक केला मी, थोडंसं 2-3 घास खाल्ले. आता ते दोघं बापले काही येते ना ते जेवते ना. आता चला ठीक आहे. मग मी तुम्हाला म्हटले होते दुकानात गेल्या साड्या दाखवीन, पण त्या साड्या दाखवल्या नाही कारण मोबाईल घरी होता. व्हिडिओ पडू लागला. वायफायवर व्हिडिओ पडत असा नेटवर पडतच नाही व्हिडिओ. मग घरी उठून मी 6 वाजता गेले होते घरून. मग म्हटलं आता व्हिडिओ मोबाईल घरीच राहू देऊ आणि भाजीपाला आणायला जाऊ. मग भाजीपाला आणायला गेले मग मोबाईल घरी, तरी व्हिडिओ पडलाच नाही. आता काय माहिती पडला का नाही बघावं लागेल. तर चला ठीक आहे. मी तुम्हाला साड्या तर दाखवल्या नाही, आता उद्या दाखवीन. खूप छान साड्या आणल्या मी. तर आता मी तुम्हाला भाजीपाला दाखवते. गिलकी आणले खूप छान मस्त. ही फ्लावर आणली. हे बीटचा ज्यूस करून, खूप दिवस झाले बीटचा ज्यूस करून प्यायला नाही. आता याचा मी ज्यूस करून पिणार आहे उद्या. त्याच्यानंतर हे लिंबू पण आणले, 10 रुपयाचे भेटले. भेंडी थोडी महाग भेटली, 20 रुपये पावशेर भेटली. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते हिरव्या मिरच्या आणल्या, वाटाणा आणला. त्याच्यानंतर मी भाजी दाखवते तुम्हाला. मस्त मेथीची भाजी आणली बघा छान. पण आता उद्या ना एकादश आहे. आता हे पालक आणला मी मस्त. त्याच्यानंतर कोथिंबीर पण आणली. इतका भाजीपाला स्वस्त होता आज, एवढा भाजीपाला घेऊन आले मैत्रिणींना. आता उद्या एकादशी, उद्या तर काही करायचंच नाही. तर आता ते दोघं बापले काही येते ना जेवते ना. आता चला ठीक आहे. खूप थकले मी आज ना. आता व्हिडिओ पण घ्यायचा नव्हता, पण मग आता काय करणार आहे, ते लय डोक्याला ताण आहे व्हिडिओचं. रोज एक व्हिडिओ टाकावं लागतं, व्हिडिओ घ्यावाच लागतं, काही ना काही करावंच लागतं, दाखवावंच लागतं. तब्येत बिघडो ना बिघडो ते यूट्यूबवर चालूच ठेवावं लागतं. तुम्ही तिकडं जेवा ना जेवा काही करा, पण व्हिडिओ यूट्यूबला एक व्हिडिओ टाका म्हणजे टाका. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो. आता ना व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या. आता ते बापले येऊन जेवतील. तर चला ठीक आहे. शुभरात्री सगळ्यांना. राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला आज खूप उशीर झाला माझ्या कामाचा. आज एकादशी आहे, जय एकादशी, पंधरवाडी एकादश. सगळ्यांनी पंधरवाडी एकादश धरली पाहिजे. मी पंधरवाडी एकादश धरते आणि खूप छान राहतं आपलं पोट. आपण दिवसभर अन्न पाणी खातो ना, तर आपल्या 15 दिवसातून आपल्या पोटाला आराम भेटतं. तर पंधरवाडी दुसरे कुठलेही उपास नाही केले तरी चालेल, पण पंधरवाडी एकादश नक्की केली पाहिजे. आज जय एकादशी, जय एकादशी करेन त्याची जय जयकार होती. तर मी असे पंधरवाड्या एकादशी करीत राहते. तर सगळ्यांनी पंधरवाड्या एकादशी केल्या पाहिजे. तर चला ठीक आहे. आता मी वरती चालले पाणी घालायला, सूर्याला पाणी घालून येते. मला रोज वरी पाणी घालायला यावं लागतं. मी 4थ्या मजल्यावर राहते, 5वा सोडून 6 यावं लागतं मैत्रिणींनो. आणि पाणी घातलंच पाहिजे सगळ्यांनी सूर्याला. चला आता माझं थोडं गावात काम आहे, स्वयंपाक राहिला, तिथून आले स्वयंपाक करू. मैत्रिणींनो चला मी आले दुकानामध्ये. आज सकाळपासून बाहेर होते, त्याच्यामुळे आज घरचा कुठला व्हिडिओ जास्त घेतलेला नाही आहे. आणि आज एकादश आहे. मला सकाळपासून एकादशीचा उपवास फराळसुद्धा केलेला नाही मी, निरंकार उपवास आहे. चला मी आता तुम्हाला साड्या दाखवते. बघा साड्या बघा किती छान आहे, बघू शकता तुम्ही. ते बघा त्या ब्राऊजमधल्या साड्या आणल्या मी बघा. खूप स्वस्त, 250पासून 600पर्यंत आणले आहे. त्याचे मी नक्की या बघायला. बघा त्याच्यामध्ये स्वस्त मस्त साड्या, नवीन पॅटर्न पण कलर किती छान आहे. हा पण ब्राऊजमधला आणि काहीच महाग नाही, खूप स्वस्त लावले आहे मी. तुम्हाला परवडतील असे. फक्त मला 2 पैसे तुमचा फायदा जर होत असेल ना तर साड्या बघून जा. बघा ही, बघा ही सुद्धा बघा स्पार्कल कपडा आहे ह्याचा. तुम्ही या नक्की या. अजून एक तुम्हाला दाखवते. सगळे दाखवले तर मग त्याचं किंमत नाही राहणार. फक्त आता तुम्हाला मी ही एक दाखवते अजून. बघा
खूप मस्त बघा त्यात बघा. इतकी छान बघा बघू शकता. तर या तुम्ही बघायला आणि स्वस्त खूप स्वस्त लावले आहे. तर नक्की बघा बघून जा. बघायला काही पैसे लागणार नाही तुम्हाला. मैत्रिणींना हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. आपण आता इथंच संपू.